आज आपण अस्तरचा ब्लाऊज शिवणार आहोत. ब्लाऊजची कटिंग कशी करायची त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. सुरुवातीला आपण ब्लाऊज पीस आणि अस्तर याचे सर्व भाग जोडून घेऊया. शिवताना घाई करायची नाहीये. दोन्ही कापडांमध्ये फुगा पडू द्यायचा नाहीये. आता क्रॉस पट्टीच्या खालच्या बाजूने शिलाई मारते मी. आता आपण बाही जोडून घेऊ. बाही जोडत असताना सरळ कापडावर अस्तर ठेवत आहे मी. अशा प्रकारे बाही उचलायची आणि याच्यावर ठेवायची. बाहीच्या खालच्या बाजूने अर्धा इंचावर शिलाई मारते मी. ही शिलाई एकदम सरळ मारायची आपल्याला. त्यानंतर खाली उरलेला कापड आपण कट करून घेऊ. आता आपण अस्तर उलट करून घेऊ आणि त्याच्यावर शिलाई मारू. ही शिलाई अगदी सरळ मारायची आहे. त्यामुळे आपल्या ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग दिसते. अस्तर आणि पीस जोडताना आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की अजिबात कापड सरकू द्यायचं नाहीये, इकडे तिकडे होऊ द्यायचं नाहीये. ही शिलाई आपली मारून झालेली आहे. आता आपण हे उलट करूया आणि आता हे जोडून घेऊ. हे जोडत असताना एकदम हळूवार जोडायचे आहे आपल्याला. डावा हात त्याच्यावर ठेवला आहे मी, त्यामुळे त्याच्यात अजिबात फुगा वगैरे पडत नाही आहे. आता आपले सर्व भाग जोडून झालेले आहे. वर शिल्लक राहिलेलं कापड आपण अशा प्रकारे कट करून घेणार आहे. मागच्या बाजूला आपल्याला टक्स मारायचा आहे. त्यासाठी खाली अर्धा इंच आणि वर 3.5 इंच असं मी माप घेतलेलं आहे आणि तिरकस असं शिवून घेते. दोन्ही बाजूने सारखंच माप घेते मी. डबल शिलाई मारून घेते त्याच्यावर. आपण कटिंग करतानाच सरळ अशी एक पट्टी काढून घेतली होती, ती आता आपण सरळ बाजूकडून लावून घेऊ. अर्ध्या इंचावरती शिलाई मारते मी. अगदी सरळ शिलाई मारायची आपल्याला. यावर आता एक दाबटीप देते मी. आता हे उलट करून आपण ही पट्टी फोल्ड करून घेणार आहे. नंतर इथे आपल्याला हात शिलाई करायची आहे.
त्यासाठी इथे 5 नंबरची टीप जरी मारली तरी चालेल. आता आपला मागचा भाग रेडी आहे. आता आपण पुढचा भाग करायला घेऊ. कटोरीला खालच्या बाजूने आपल्याला टक्स द्यायचा आहे. खालून 1.5 इंच आणि तिरकस टेप ठेवून 2.5 इंच असं आपण माप टाकलेलं आहे. आता आपण हे एकमेकांना जोडून घेऊया. ते एकावर एक ठेवून व्यवस्थित असं हळूहळू आपल्याला जोडत घ्यायचं आहे. अशा प्रकारे डबल टिप मारून घेऊ आपण. अशा प्रकारे दोन्ही बाजूचे भाग तयार झालेले आहेत. त्यावर अशी क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे. आणि ती अशी आपण जोडून घेऊ. क्रॉसपट्टीची एक बाजू, त्यावर कटोरीचा भाग आणि त्यानंतर क्रॉसपट्टीची दुसरी बाजू अशा प्रकारे आपण ठेवलेला आहे. आपण पुन्हा एकदा पाहू शकता. जर अशा प्रकारे आपल्याला जमत नसेल तर आपण वरच्या कपड्याचा असा रोल करून घ्यायचा आणि नंतर मग ते जोडून घ्यायचं. हळूहळू जोडत घ्यायचं ते. हे जोडत असताना एकही बाजू निसटू द्यायची नाहीये. त्यावर डबल टिप मारून घेऊ आपण. आता याच्या आतमध्ये असलेला भाग आपण काढून घ्यायचा आहे. हे काढल्यानंतर आपल्या ब्लाऊजची एक बाजू अशा प्रकारे दिसेल आपल्याला. आता दुसरी बाजूही काढून घेऊ. ब्लाऊजची कटिंग करताना आपण सरळ 2 पट्ट्या काढून घेतल्या होत्या. ब्लाऊजची डावी साईड आपल्याला उलटी करायची आहे. उजवी साईड सरळच ठेवायची आहे. आणि त्याच्यावर पट्टी फोल्ड करून अशा प्रकारे लावून घ्यायची. त्यावर एक दाब टीप देऊन घेऊ. आणि सरळ बाजूकडे पट्टी फोल्ड करून घेऊ. पट्टीच्या मध्यभागून शिलाई मारायची आहे आपल्याला. आता आपण दुसरी बाजू तयार करू. ही पट्टी देखील मी फोल्ड करून घेतली आहे आणि अशा प्रकारे लावते. त्यावर पण दाब टीप देते मी. खालचा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे. ही पट्टी उलट बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे. दोन्ही साईड अशा प्रकारे दिसतील आपल्याला. 6.5 इंच माप घेतलेला आहे मी आणि तिथे खूण करते. थोडासा गोलाकार आकार द्यायचा आहे आपल्याला वर. हे माप उंचीप्रमाणे बदलत असतं. जर आपल्याला कळत नसेल की ही पट्टी किती मापाची घ्यावी तर आपण आपल्या जुन्या ब्लाऊजची पट्टी
मोजू शकतो आणि त्यानुसार आपण या पट्टीचं माप घेऊ शकतो. तर आता आपले दोन्ही भाग रेडी आहेत. त्यावर मागचा भाग असा मी उलटा ठेवला आहे आणि आपण अर्ध्या इंचावर टीप मारून घेऊया. डबल टीप मारून घ्यायची आहे. आपण गळ्याला लावण्यासाठी अशा क्रॉस पट्ट्या काढून घेतल्या होत्या, त्या जोडून घ्यायच्या आहेत आता. ही पट्टी पण फोल्ड करून घ्यायची आहे. पट्टी लावताना गळ्याच्या डाव्या बाजूने आपल्याला सुरुवात करायची आहे. पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई मारताना खालचा कपडा किंवा पट्टीचा कपडा हातातून निसटू द्यायचा नाहीये. यावर पण आपण दाबटीप मारून घेऊ आणि शेवटी उरलेला कपडा फोल्ड करून घेऊ. उलट बाजूकडून शिलाई मारून घेऊ आता. आता बाही लावायची आहे आपल्याला. त्यासाठी बाहीच्या सेंटरवर खुणा करून घेतले आहे मी. बाहीचा जो निमुळता भाग आहे तो ब्लाऊजच्या पुढच्या भागाला आला पाहिजे, ही एवढी काळजी आपण घ्यायची आहे. बाहीचं सेंटर आणि ब्लाऊजचं सेंटर असं मी जोडून घेतलं आहे आणि बाही अंदाजे असं बाहीचं माप घेते मी. आता आपण शिवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे बाही बरोबर सेंटरवरच येते. एक बाजू रेडी झाली आहे. आता अशाच प्रकारे दुसरी बाजू आपण रेडी करून घेऊ. आता मागचा आणि पुढचा भाग आपण जोडून घेऊ. सरळ टीप मारायची आहे आपल्याला. शिल्लक राहिलेला भाग थोडासा कट करून घेऊ. दुसऱ्या बाजूनेही तसंच करायचंय.
आता ब्लाऊज उलटं करून घेऊया. दाखवल्याप्रमाणे सरळ टिपा मारून घ्यायच्या आहेत. ब्लाऊजचे छातीचे माप 8 इंच आहे, म्हणून हुकाकडच्या बाजूने मी 8 इंचावर खूण करते. दंडघेर 5.5 इंच आहे, म्हणून 5.5 इंचावर खूण करते. आणि सरळ टीप मारून घेते. लूप कडच्या बाजूने 8.5 इंचावर खूण करते मी. दंडघेर 5.5. हुकाकडच्या बाजूपेक्षा लूप कडची बाजू ही अर्धा इंचाने जास्त घ्यायची आहे. आता कमरेचं माप मोजून घेऊ आपण. कंबर 25.5 आहे आपली. हे थोडंसं जास्तच आहे, म्हणून शिलाई मार्जिन किती घ्यायचं आहे त्यासाठी मोजून घेतलं आहे मी. ब्लाऊज शिवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ब्लाऊज शिवताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कमेंट करा. तुमच्या अडचणी सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. हुक अडकवण्यासाठी लूप तयार करून घेऊ आता आपण. लूप तयार करताना वरतून खाली असं तिरकस यायचे, त्यानंतर खालून वर असं तिरकस यायचे आणि एक त्रिकोण तयार करायचा आहे. वरच्या बाजूने थोडंसं रफू करून घ्यायचे, म्हणजे हुक अडकवल्यानंतर शिलाई निघणार नाही. हे शिवत असताना खूप हळूहळू शिवायचं आहे आपल्याला. शेवटचं लूप करताना आता इथूनच आपल्याला असं बाहेर पडता येईल. आता आपलं ब्लाऊज शिवून रेडी आहे.